तर मित्रांनो नमस्कार. आमचा मित्राची आता उद्या लास्ट डे असल्यामुळं वापस जाण्याची तयारी झालेली आहे. त्यांचं नियोजन सुरू झालेलं आहे. बॅग पॅकिंग चालू आहे. आतापर्यंत आमचा 45 दिवसाचा प्रवास होता आणि तो प्रवास आज अखेर संपणार आहे उद्या आणि आम्ही आमच्या गावाला आपापल्या रवाना होणार आहे सगळेजण. भेटू आपण डायरेक्ट लोकेशनला आम्ही भेटणार आहोत परत. जर जवळ आला तर लय भारी सोनेवान पिवळा आहे. फक्त महाराष्ट्रातच भेटू. ही अशी आमची रूम आहे. एकदा बघा परत एकदा. नमस्कार मित्रांनो, विशाल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सध्या मणिपाल मध्ये आहे. आमचा आज शेवटचा दिवस होता. आज 6 तारीख आहे आणि आमचा 45 दिवस हे मणिपाल मध्ये कंप्लीट झाले होलसेल बँकिंगचे. तर या होलसेलच्या बँकिंगचा आमचा जो चालला होता आजपर्यंत जो प्रवास आज आमचा संपलेला आहे. तर आम्ही आज ट्रेनिंग पूर्ण कंप्लीट झाली आहे. कारण घरी जाण्याची आज तयारी आहे. सगळं बॅग वगैरे पॅकिंग आहे. आता आम्ही निघतोय. आमची रूम एकदा शेवटच्या क्षणात तुम्ही बघून घ्या कसं आहे ते. एकदम मस्तपैकी आमची मणिपालची रूम होती. ज्यांना यायचं असेल, ज्यांचं सगळं आपलं जे आहे लाईफ चेंज करायची असेल तर त्यांनी जरूर मणिपालच्या अकॅडमीमध्ये या. खूप छान आहे. पहिले 10 दिवस वाटतं थोडं डिफिकल्ट, पण नंतर खूप मजा येते आणि लाईफ ही चेंज होती पूर्ण. तुम्ही घरी कसं राहता आणि त्या कसं राहता हे चेंजेस तुमच्यामध्ये खूप भारी जाणून येतील आणि नंतर तुम्ही एकदम मस्तपैकी ऑफिसर वगैरे बनवू शकता. एकदम भारी. धन्यवाद. आता घरी जाण्याच्या तयारीमध्ये सर्व मित्रांची पॅकिंग चालू आहे. तर बघूया बरोबर काय काय पॅकिंग झाली आहे. तरी ते आमचे रुपेश भाई आहे. रुपेश भाईची पण पॅकिंग एकदम मस्तपैकी झालेली आहे. छान असं बॅगा सगळेजण हे करत आहेत, पॅकिंग करत आहेत. तर आमच्या SMVV या स्टेशनला आमचं सगळं मेंबर निघणार आहे. तर इथे सगळ्यांची बॅगेची पॅकिंग वगैरे सगळं झालेली आहे. ही सगळी आमची मित्रमंडळी आहे. अजून बरेच काही जण आहेत ते अजून इथं नाहीये. त्यांना आम्ही स्टेशनवरती कव्हर करू. इकडे पण मध्ये 2 जण आहेत. अशोक भाऊ भोसले यांचं आहे. इकडे सूरज भाऊ निघाले. सूरज भाऊ पण आहे. तर आता भेटूयात आपण डायरेक्ट खाली गेल्यावर. ब्लॉगर आहे रे. अंकित जी हमारे अंकित ने हमको चला इकडे बघा सगळ्यांनी एकदम मस्त वेगळं. अलविदा ग्रीनवूड हे आमचे सगळे मेंबर. विशाल भाऊ, गणेश भाऊ. मित्रांनो, आपले सर्व मित्रमंडळ हे हॉस्टेलच्या बाहेर आपल्याला अलविदा करण्यासाठी आले आहे. सगळेजण आपल्या घरी जाणार आहे. आज दिवसभरात सगळं हॉस्टेल खाली होणार आहे आणि सर्व मित्रमंडळ आमची आम्हाला बाहेर हॉस्टेलच्या बाहेर सोडण्यासाठी आलेली आहे. तर मित्रांनो, आपण SMVT स्टेशनला आलेलो आहे. ते आमच्या हॉस्टेलपासून खूप लांब आहे. तर आम्ही एकदम मस्त असं लांब आहे तुमच्या स्टेशनमध्ये. इकडे रेल्वे उभा आहे. मित्रांनो, आम्ही SMVT या स्टेशनला आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता इथे पाठीमागे SMVT स्टेशन आहे. आता आम्ही तिरुपतीसाठी निघलेलो आहे. आमचे काही मेंबर अजून येण्याचे बाकी येतील लगेच. मित्रांनो, आम्ही आता स्टेशनवरती आलेलो आहे. एकदम मस्तच. इथे आपले सर्व टीम इथे थांबलेले आहेत समोर. बाकी सगळे येत आहे इकडे. अशोक भोसले, रुपेश भाऊ, अनिकेत भाऊ, सर्व मेंबर इथं आहे.
तर आत्ता पोहोचलो आहोत आपण मित्रांनो SMT स्टेशनला आणि आपली गाडी जी आहे ती 11:30 वाजता आहे. बघा इथं सगळेजण आपले मित्र बसलेले आहेत. बघा आता इथं अशोक बसलेला आहे. आपण 2 तास आधी आलेलो आहोत स्टेशनला आणि गाडी आहे 11:30 वाजता. तर बघू आपण आता आपली गाडी एकूण 324 किलोमीटर आपलं अंतर आहे बेंगलोर ते तिरुपती आणि स्लीपरमध्ये आपले तिकीट आहेत. बघू प्रवास कसा होत आहे काय नाही आपण बघत राहा तुम्ही. तर मित्रांनो आमची ट्रेन लेट असल्यामुळे म्हणजे आम्ही लवकर आले असल्यामुळे इथे मित्रांनी जरा या गाड्याचा आस्वाद घेतला बसण्यासाठी. छानसं असं मस्तपैकी इकडे सगळे हत्यार सगळे ठेवलेले आहे आपले बॅग वगैरे आणि इकडे सगळेजण बसलेले आहेत. विशाल भाऊ आहे, सौरभ आहे, अशोक आहे, नंतर आमचं रुपेश भैया आहे आणि संदीप भाऊ आहे इथे आणि आमचे सूरज भाऊ. अशा सर्वांसोबत आम्ही इथं निघालो आहे तिरुपतीसाठी. असं स्टेशनचं व्ह्यू आहे इथल्या. खतरनाक म्हणजे असं स्टेशन आहे इकडे. इकडे गाडी उभा आहे आणि हे आमची क्लासमेट आहे आलोक बाबू आणि सुमन. हे आमच्या क्लासमधले टॉपर माणसं आहेत आणि खूपच भारी आहे. आम्ही त्यांना खूपच मिस करणार आहोत आता, कारण ते कधी भेटणार आता माहीत नाही. तर मित्रांनो आपल्या ट्रेनचा नंबर अलॉटमेंट झालेला आहे त्यामुळे आपण आता 6 नंबरला चाललो आहे SMT रेल्वे स्टेशनला आपल्या बेंगलोरला. तर मित्रांनो मी आता आमच्या गाडीमध्ये बसलेलो आहे आणि गाडी ही थोड्याच वेळात निघणार आहे. गाडीमध्ये सर्व मित्रमंडळ बसलेले आहे. रुपेश भैया मेंबर आमच्या इथे बसलेले आहे एकदम मस्त पैकी. हो इकडे विशाल भैया बसले. हां सौरभ आहे. तर मित्रांनो कर्नाटकामधली ही मज्जा आणि आमची पूर्ण टीम एकदम मस्त अशा वातावरणामध्ये डोंगर दऱ्या इकडची घरं कसे आहे ते बघत मस्तपैकी ट्रेनमध्ये मजा करत सर्वजण आम्ही आता तिरुपतीमध्ये पोहोचणार आहोत. ट्रेनमधून दिसणारे जे डोंगर आहेत, फरशी स्टाईल कसे बनती काय, हे सगळे डोंगर त्यातून जे माल येतो ते आम्ही बघत मजा करत आणि गप्पा गोष्टी गाणी रंगवत आम्ही आमची ट्रिप एन्जॉय करत आहोत. तर तुम्ही पण या ट्रिपमध्ये खूप छान मजा आहे आणि तिरुपती साईडला या मजा करा, खूप मस्त आहे. तर मित्रांनो आम्ही आता तिरुपती बालाजीमध्ये पोहोचलेलो आहे. तिरुपतीमध्ये पोहोचलो आहे आणि पोहोचल्यानंतर आम्ही लगेच लॉज केला आणि लॉज केल्यानंतर आपण तिरुपतीचं दर्शन घेतलं आहे खाली आणि त्याच्यानंतर आम्ही विष्णू भवनमध्ये वरती तिकीट जे मिळतं आहे त्या तिकिटासाठी आम्ही चाललो आहे. रात्री 12 वाजता तिकिटाची लाईन लागत असते आणि सकाळी 4ला टोकन चालू होते. 4 नंतर कधीही अचानक जेवपर्यंत टोकन संपत नाही तोपर्यंत चालू असतं. टोकन संपल्यानंतर लगेच बंद होऊन जाते आहे लाईन. तर मित्रांनो विष्णू भवनमध्ये तुम्हाला रोजचे डेलीचे तिकीट असतात 14,000 15,000 किंवा दुसऱ्या दिवशीचे 3 AM ते 6-7 वाजेपर्यंत सकाळच्या दुसऱ्या टुमॉरो डेचं जे असतं ते पण असते तिकीट अवेलेबल. जेणेकरून तुम्ही 15,000 कस्टमरला त्यांनी भक्तांना तिकीट देतात
आणि लाईन जी आहे रात्रीच्या 12 वाजल्यापासून चालू होते. अचानक ती लाईन कुठं पण लावू शकतात. हे विष्णू भवन कुठं आहे तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलं की राईट साईडला विष्णू भवन आहे, जेथे रूम पण तुम्हाला मिळतात, पण ते रूमसाठी वेटिंगला थांबावं लागतं. आणि दुसरं आहे ते श्रीनिवास भवन. श्रीनिवास भवनला बी खूप गर्दी असते, दोन्हीकडे पण गर्दी असते. तर येथून आम्ही तिकीट घेऊन सकाळी 4 वाजता परत रवाना झालो आहे तिरुमलासाठी वरती.